काल खास करून कुलाब्यामध्ये 3 ठिकाणी जिथं राहुल नार्वेकर आहेत त्यांनी दमदाटी करून विरोधी उमेदवारांना अर्ज दिली नाही, त्या ठिकाणी दमदाटी केली, अशा प्रकारे एक आरोप होत आहे. आरोप नाही, सत्य आहे ते. मुळात राहुल नार्वेकर हे विसरले की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि विधानसभेचा अध्यक्ष असे संकेत आहेत, नियम, संविधान, ते कायद्याचे अभ्यासक आहेत की त्याने शक्यतो अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नसते, ते निष्पक्ष असतात. पण मी पाहिलं की ते आपल्या गळ्यामध्ये कमळाबाईचं उपकरण टाकून त्यांच्या घरातल्या उमेदवारांचे अर्ज भरायला गेले. म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात ते गेले. आता हा धमक्यांचा विषय आला. विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्या देतो विरोधी उमेदवारांना, दबाव आणतो प्रशासनावर. या राज्यात काय चाललंय ह्या त्या विचाराचीच सोय नाही. पूर्वी आम्ही विचारायचो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. आता महाराष्ट्र राहिलेलाच नाही, ते ठेवायचा प्रश्न येतोय कुठे. वाट लावून टाकली. विधानसभा अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं 4 दिवसापासून पाहतो ते ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत, यापूर्वी असं मी कधी पाहिलं नव्हतं. आमचे मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते, पण ते शिवसेनेच्या व्यासपीठावर त्यानंतर उपस्थित राहिले नाही, कारण त्यांच्यावरती संविधानिक बंधनं होती. मनोहर जोशी शिवसेनेच्या कोणत्या व्यासपीठावर मनोहर जोशी उपस्थित राहिले नाही. दत्ताजी नलावडे उपस्थित राहिले नाही विधानसभेचे अध्यक्ष म्हणून. आणि आता ज्या पद्धतीनं हा सगळा संविधानाचा, नियमांचा भंग करण्याचा कार्यक्रम सुरू आहे, राज्याचे मुख्यमंत्री ते पाहतायत आणि त्यांना उत्तेजन देतात. बाकी काय म्हणू शकतो आपण. पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही. त्याचबरोबर दोन्ही पक्षात आपल्या शिवसेना आणि मनसेचा संयुक्त जाहीरनामा हा वचननामा होईल ना 4 तारखेला. पुढची काय देखील संयुक्त 4 तारखेला पहिलं वचननाम्याचं उद्घाटन होईल, प्रकाशन होईल. त्याच्यावरती दोन्ही बाजूंनी जवळजवळ शेवट हात फिरवण्याचं काम सुरू आहे. आज संपेल. त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह MMRA रिजनमध्ये होतील. पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये संयुक्त सभा होतील, मग शिवतीर्थावर होईल. सभांची संख्या फार नाही आहे मित्र. त्यानंतर मीरा भाईंदरला एक सभा होईल, ठाण्यामध्ये सभा होईल, कल्याण आणि डोंबिवली अशा 2 सभा होतील आणि नाशिकला सभा होईल, संयुक्त सभा होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे संभाजीनगरलाही जाणार आहेत, त्यांची सभा होईल. वचननामा एकत्रित असेल. एकत्रित हो, एकत्रित. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे वचननाम्यासंदर्भात दोघे काम करत आहेत. मुंबईच्या विकासासाठी, मराठी माणसासाठी ज्या काही योजना आम्हाला आणायच्या आहेत आणि अंमलात आणायच्या आहेत, त्याच्यावर स्वतः अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे काम करतात.